बिघडते असं तुमचं म्हणणं आहे. तर मग शिंदे असतील, फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील, यांची नेमकी भूमिका काय आहे? हे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, या सगळ्या ह्याच्यामध्ये सगळ्यांनीच या जातीचं समीकरण ह्याच्या अगोदर आखली. पण हे ज्या प्रकारचे तीव्रपणे जे विष कालवत आहेत, असं मी तुम्हाला एक अजित पवारांबद्दल एक गोष्ट तुम्हाला सांगतो. हे ज्या वेळेला शरद पवार ज्या वेळेला बरोबर होते ते बरोबर, आणि पवारांचं हे सगळं राजकारण सुरू होतं ना जेव्हा, बरोबर, ते जेम्स लेन मी तुम्हाला नक्की खात्रीलायक सांगतो, अजित पवार कधी जातीच्या राजकारणामध्ये कधी पडले नाहीत, एवढं निश्चित. बाकी माझे अनेक मतभेद असतील, माझे असतील, अनेकांचे असतील, पण जी योग्य गोष्ट आहे, मला असं वाटतं ते कधी जातीच्या बाबतीत आजपर्यंत त्याचं मी कधी वक्तव्य पण ऐकलेलं नाही, आणि ते कधी या बाबतीत भानगडीत कधी पडलेलं नाही. मग एकीकडे होत असताना सर राहुल गांधी आणि बाकीचे नेते सुद्धा जातीय निहाय जनगणनेची मागणी करतात. मी परत तुम्हाला तेच सांगतो, जात तुमची काय जात असेल मला माहिती नाही, पण जात तुमची तुम्हाला प्रिय असेल, दुसऱ्या जातीबद्दल विद्वेष पसरवू नका, एवढंच माझं सांगणं आहे ना. आपण 30 रेकॉर्ड घासतोय की नाही मगापासून, बरोबर, हा, तेवढंच माझं म्हणणं आहे. जातीचं राजकारण हे काही नवीन नाहीये महाराष्ट्राला आणि देशाला, पण ह्या प्रकारचं राजकारण तुम्ही ह्याच्या अगोदर कधी पाहिलं नसेल.